मैं तुझ में अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्यानंतर मी जो कोणताही व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। इथे VPN कनेक्ट होत आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपण जो फोटो घेणार आहोत तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला त्या रेशोवरती सिलेक्ट करायचं आहे। नंतर आपल्याला 9:16 सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। फोटो व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला साऊंडवरती क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर इथे आपली फाईल ओपन होऊन जाईल। फाईल ओपन झाल्यानंतर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो सॉन्ग दिलेला आहे ते सॉन्ग तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आपल्याला फोटोची लेंथ एक सॉन्ग एवढी वाढवून घ्यायची आहे। नंतर आपल्याला सॉन्ग हे व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचे आहे। आपल्याला बीट लावण्यासाठी सॉन्ग ऐकणे आवश्यक आहे, तर आपण सॉन्ग ऐकून घेऊया। तर सॉन्ग ऐकल्यानंतर कॅपकटचा लॉगो दिसत आहे, तो लॉगो इथून डिलीट करून घ्यायचा आहे। नंतर मी सॉन्ग ऐकल्यानंतर इथे बीट लावत आहे, तुम्ही व्यवस्थितपणे सॉन्ग ऐकून बीट लावू शकता। नंतर मी बीट पहिली लावली, नंतर दुसरी बीट इथे आली आणि तिसरी बीट इथे येईल। तर अशा प्रकारे बीट लावून घ्या। बीट लागल्यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं, नंतर ॲडजस्टमध्ये जाऊन आपल्याला सॅच्युरेशनची जी -15 करून घ्यायची आहे आणि यासाठी क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला इथे की लावायची आहे। की लावल्यानंतर आपल्याला इकडे दुसरी की लावायची आहे। नंतर आपल्या पहिल्या कीवरती जाऊन आपल्याला फोटो थोडासा झूम करून घ्यायचा आहे आणि बघू शकता फोटोला व्यवस्थितपणे ॲडजस्ट मुवमेंट लागलेला आहे। नंतर आपल्याला आपल्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता आपल्या तिथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनवर गेल्यानंतर आपल्याला कॅमेरामध्ये जायचे। कॅमेरानंतर गेल्यानंतर आपल्याला इथून पुल आउट ऑप्शन मिळून जाईल। नंतर इथून ॲड करून घ्यायचं आहे। नंतर एक फोटो सोडून आपल्याला दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट इथून मिळून जाईल आणि हा इथून ॲड करून घ्यायचा आहे। नंतर याला 1 सेकंदपर्यंत आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे। नंतर आपल्याला तिसरा फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक करून आपल्याला रॉक वर्टिकल हा इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला इथे कॅपकटचा लॉगो दिसत आहे, तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे। डिलीट झाल्यानंतर आपल्याला इथे फोटोला इफेक्ट लावण्याकरता आपल्याला 4 सेकंद तर इथे यायचं आहे। नंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला स्प्लिट फिल्टर हा इफेक्ट इथून लावायचा आहे। तर इथून बघू शकता इफेक्ट आलेला आहे, तर आपण इथून इफेक्ट ॲड करून घेऊया। इफेक्ट ॲड झाल्यानंतर आपल्याला इथे याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। ॲडजस्ट थोडं कमी करून घेऊया आपण। नंतर ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे। नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथून मिरर 3 लेअर हा इफेक्ट इथून ॲड करायचा आहे। तर बघू शकता हा इफेक्ट इथे आहे, इथं आपण ॲड करून घेऊया। ॲड झाल्यानंतर आपल्याला इथून याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये क्लिक केल्यानंतर फिल्टर एक शून्य करून घ्यायचा, वर्टिकल शून्य करून घ्यायचा। नंतर इथे की लावायची आहे आपल्याला, सुरुवातीला एक की आणि लास्टला एक की। तर लास्टला एक की लावल्यानंतर आपल्याला इथून वर्टिकल 25 करून घ्यायचं आहे आणि यावरती क्लिक करायचं आहे। की व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच फोटोला आणखी एक इफेक्ट लावायचा आहे। त्या सुरुवातीला पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आहे आणि इथून लव कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि लव कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून मिनी रेनबो हा इफेक्ट इथे दिसून येईल, तर हा इफेक्ट इथून ॲड करून घ्या। नंतर पुन्हा याला इथून ॲडजस्ट करून घ्या। तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या। नंतर आपल्याला पुढच्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे। बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथून तुम्हाला जो आवडेल तो इफेक्ट इथे तुम्ही लावू शकता, कोणताही पण लावू शकता, तुम्हाला जो आवडेल तो। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।
तर मी येथे हा इफेक्ट यूज केलेला आहे. याला इथून ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर आपल्याला इथून याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे फोटोच्या लेंथ एवढी. नंतर आपल्याला दुसऱ्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जायचे आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथून आपण साऊंड वेव्ह हा इफेक्ट इथून ॲड करून घेत आहोत आणि घेतल्यानंतर इथून येसवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला येथे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन आपल्याला इथे इफेक्ट लावायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपला हॅलो वर्ल्ड हा इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पुन्हा एक इफेक्ट लावायचा आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे नॉईज 2 हा इफेक्ट दिसून येईल. तर बघून घेऊया. तर नॉईज 2ला आपण व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घेऊ. आपल्याला याची लेंथ व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवून द्यायची आहे. नंतर आपल्याला यासाठी क्लिक करायचं आहे. नंतर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, तुमचा एक लाईक मला पुढच्या व्हिडिओसाठी मोटिवेट करतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथून आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. नंतर एक्सपोर्ट होत आहे मित्रांनो. तर आपल्याला एक्सपोर्ट